मागच्या अधिवेशनामध्ये तुकडाबंदी कायद्यामध्ये सुधारणा आणण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या सूचनेनुसार आपण घेतला होता। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा आम्ही आणलेली आहे। सुधारणेनुसार एवढी CPR जे क्षेत्र आहे आणि जी आपला महाराष्ट्र प्रादेशिक जी आपली या ठिकाणी नियमावली मंजूर आहे त्या नियमावलीमध्ये आपण या ठिकाणी सुधारणा करतो आहे। रिजनल प्लॅनमध्ये जो एरिया दाखवलेला आहे, रहिवासी एरिया दाखवलेला आहे, त्या रहिवासी एरियात आपण या ठिकाणी तुकडेबंदी कायदा निरस्त करून आतापर्यंत जे काही त्या ठिकाणी तुकडे झालेले आहेत त्या तुकड्याला आता आपण कायदेशीर स्वरूप देतो आहे। ज्या रजिस्ट्री थांबलेल्या आहेत त्या रजिस्ट्री आता सुरू होतील याबद्दलची एक SOP लवकरच महसूल खातं जाहीर करणार आहे। कुठले कुठले तुकडे कसे कसे रेग्युलराइज होतील, त्यांच्या रजिस्ट्र्या कशा लागतील आणि साधारण राज्यातल्या जवळपास आता तर प्राथमिक अंदाज आपल्याकडे यायचा आहे, पण जवळपास 1 लाख परिवारांना या तुकडेबंदी कायद्याच्या ज्या जाचक अटी होत्या किंवा तुकडेबंदी कायदा त्या ठिकाणी होता त्यामुळे त्यांचे घरं कायदेशीर होत नव्हते, त्यांचे 7/12 नाव येत नव्हते किंवा रजिस्ट्री लागत नव्हत्या, या सर्व रजिस्ट्री लावण्याचं काम पुढच्या काळात होणार आहे। आणि रिजनल प्लॅनमधले जेवढे रहिवासी क्षेत्र आहे सोबतच महानगरपालिका नगरपालिका क्षेत्र आहे आणि ग्रोथ सेंटर्स आहे, या सर्व भागामध्ये आता तुकडेबंदी कायद्यांचा त्या ठिकाणी निरस्त होणार आहे। सर, पण याच्यासाठी काही शुल्क आकारण्याचं काही तुकडेबंदी कायद्यानंतर जे काही रेग्युलेशन आम्ही करणार आहोत, 1ही रुपया शुल्क घेणार नाही। याआधी 5% शुल्क लागायचं, आता शुल्क लागणार नाही। परवा आम्ही याची SOP जेव्हा तयार करू तेव्हा SOP कशी राहील याबद्दलची माहिती त्या ठिकाणी राज्याच्या जनतेला होईल आणि एकंदरीत पुढच्या काळामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे थांबलेल्या रजिस्ट्री आहेत, थांबलेले खरेदी खतं आहेत ते सुरू होतील। सर, उद्या पंतप्रधानांचा महत्त्वाचा दौरा आहे, कशा प्रकारे असणार आहे, कशा प्रकारे प्रिपरेशन आहे? माननीय पंतप्रधान महोदय 2 दिवसाकरता दौऱ्यावर येत आहे। नवी मुंबई विमानतळाचं या ठिकाणी उद्घाटन आहे आणि अनेक कार्यक्रम माननीय प्रधानमंत्री महोदयाचे आहे। या कार्यक्रमातून महाराष्ट्राला मजबूती मिळणार आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राला विकासाकरता, विकसित महाराष्ट्राकरता, विकसित भारताकरता एक महत्त्वाचं पाऊल उद्याच्या माननीय प्रधानमंत्री महोदयाच्या दौऱ्यामध्ये या ठिकाणी हा दौरा ऐतिहासिक ठरणार आहे। सर, तुम्ही एकीकडे आता समन्वय समितीची बैठक झाली, मात्र महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर विशेष करून भाजपचेच नवी मुंबईमधलेच पालकमंत्री गणेश नाईक असतील आणि टोकाला असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमधील वाद असेल, सातत्याने एकमेकांवरती टीका होताना पाहायला मिळते। काही चर्चा या समितीमध्ये झाली का, काही समज दिली जाते? या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय काय झाला तर जिल्हास्तरीय 3 मंत्र्यांची समिती, 3 मंत्र्यांची समिती जिल्हास्तरीय असणार आहे। 1 मंत्री राष्ट्रवादीचे, 1 मंत्री शिवसेनेचे, 1 मंत्री भाजपचे। उद्या त्यांची यादी जाहीर होईल आणि या समन्वय समितीने या पद्धतीनं जे सुरू आहे युतीमध्ये, महायुतीमध्ये काही धुसफूस सुरू राहते जिल्ह्यामध्ये किंवा काही मतभेद सुरू होतात किंवा मतभेद झाले असतात, त्या मतभेदाचं परिवर्तन मनभेदात होऊ नये। मतभेद जरूर असतील, आमच्या पक्षाचे विचार त्यांच्या पक्षाचे विचार वेगळे असतील, पण मनभेद होऊ नये याकरता ही समन्वय समिती काम करेल आणि महायुतीमध्ये कुठली अशा प्रकारच्या टीका टिप्पणी अपेक्षित नाही आहे।
महायुतीमध्ये कुणीही या ठिकाणी मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कुठल्याही मंत्र्यांनी बोलताना महायुतीमध्ये समन्वय राहील असंच त्या ठिकाणी विधानं करायची आहेत. कुठलंही विधान हे टोकाचं राहू नये. कुठल्याही विधानामुळं महायुतीमध्ये मनभेद होणार नाही याकरताही सूचना आम्ही दिल्या आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.